चला यावेळेस मात्र पंचांचा विचार येतोय स्थिती वाजते आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय सेमी फायनल क्रमांक 1 सुरुवात होतोय तुमच्या समोर, जिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल राजा भांबेड महालक्ष्मी जळगाव संघाचा वर्णनार्थी आपल्याला पाहायला मिळतोय प्रणव कांगणे सरसावलाय. ऍडव्हान्स टॅकल महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणव यावेळेस मात्र बॅकलाईनच्या वाटी जाऊन पाहतोय तर लगेचच चढे मार्गवरती सज्ज झालाय. यावेळेस मात्र मधल्या पहिले डिफेंडरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर एका गुणाची कमाई नक्कीच झाली होती, परंतु अजून एका गुण टिपायचा होता. परंतु त्याच दरम्यान आपण पाहिलं तर शेवटची 10 सेकंद रिमेनिंग असताना चढाईपटू राजा भांबेड पहिल्या चढाईमध्ये यशस्वी होत असताना आपल्या कोर्टमध्ये माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर म्हणून एक महत्वपूर्ण खेळाडू शिवसेना संघाचा प्रथमेश कांगणे यावेळेस मात्र शांत सैनिक खेळी केली. पहिलीच चढाई होती, फक्त आणि फक्त नदीचा कटाक्ष बजरवरती टाकला आणि त्यानंतर मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय राजा भांबेड पुन्हा एकदा चढाई मार्गवरती सज्ज झालाय. पहिल्या चढाईमध्ये गुणाची कमाई झाली आहे, त्यानंतर जो कॉन्फिडन्स जो आहे तो मात्र पूर्णपणे फुलावलेला देखील आपल्याला पाहायला मिळतोय. राजा भांबेड याचा यावेळेस मात्र आक्रमण करत असताना अपयशी माघारी परतताना देखील पाहायला मिळेल. प्रत्युत्तर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय शिवसेना संघाचा 7 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू चढाई मार्गवरती सज्ज झालाय. यावेळेस मात्र पहिल्या सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. जो संघ विजयी होईल तो थेट फायनल साठी क्वालिफाय करेल. चमचमचे चषक आमच्या पाठीमागे तुम्ही पाहताय. त्या प्रथम क्रमांकाच्या चषकाच्या दावेदार होण्यासाठी 1 पाऊल पुढे या 2 संघांपैकी एक संघ मात्र करताना आपल्याला पाहायला मिळेल. चमचमचे चषक आज मात्र या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहतोय. अतिशय सुंदर चषक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु उद्याच्या रात्रीमध्ये देखील खूप सारे बलाढ्य संघ खेळताना पाहायला मिळतील. गगननाथ संघ केसी असेल, श्रीराम करते, ताराचं कोण आंजरले, त्याचप्रमाणे अमर भारत टासुरे खूप साऱ्या तारा सिताऱ्यांनी भरलेला संघ उद्या देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. परंतु आज मात्र चांगले हे घमासान तिसरी चढाई थर्ड रेडसाठी आपण पाहतोय. जर्सी नंबर 11 या खेळाडूला शिवसेना संघाकडून पाचारण आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स महालक्ष्मी जळगाव संघाचा देखील आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान आपण पाहतोय स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये सातत्याने आक्रमण, त्यानंतर मात्र डाव्या कोपऱ्यामध्ये सरसवलाय. पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये होतो राजा भांबेड यावेळेस घाई गडबड करतोय. ऍडव्हान्स काढण्याच्या प्रयत्नामध्ये गुणाची कमी झाली ती मात्र शिवसेना संघाच्या हातामध्ये आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गौरव महालक्ष्मी जळगाव संघाचा गौरव यावेळेस मात्र चढाई मार्गवरती सज्ज झालाय. प्रणव कांगणे सातत्याने खराब खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने दाखवून तालुक्यामध्ये केली जाते, परंतु आज मात्र थोडासा खराब खेळ प्रणवच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 अनसक्सेसफुल टॅकल प्रणवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी नंबर 3 प्रथमेश कांगणे चढाई मार्गवरती सज्ज झालेला पाहायला मिळतोय. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर जाऊन यावेळेस मात्र बोनस गुण घेण्याचा प्रयत्न देखील सातत्याने होताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आपली खेळी सजवत असताना माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतोय सुरक्षितरित्या, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा राजा भांबेड आपल्याला पाहायला मिळतोय. राजा भांबेड यावेळेस मात्र चढाई मार्गवरती सज्ज झालाय. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स, 1 खेळाडू प्रणव कांगणे बॅकलाईनच्या पाठी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु 6 खेळाडूंचा डिफेन्स तितकाच स्थिरबळ आहे, तितकाच सक्षम आहे. यावेळेस मात्र राजा भांबेडशी लढा देण्यासाठी स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये सातत्याने उजव्या कोपऱ्यामध्ये सरसावताना आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळेस मात्र अपयशी ठरतो. आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल करताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी नंबर 3 ज्या खेळाडूकडे कला आहे, कौशल्य आहे, प्रतिभा आहे, ज्याप्रमाणे त्याच्या माध्यमातून आपण बोनस गुण पाहतो, तो टच देखील सुरेखरित्या करतो, त्याचप्रमाणे रनिंग हँड टच या खेळाडूचा महत्त्वपूर्ण स्किल, याच्या सर्व स्किलने इथे मात्र सर्व गुण संपन्न असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याचा स्वाभाविक खेळ शांत आहे,
परंतु संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडलाय तेव्हा तेव्हा प्रथमेश कांगणे हे एकच नाव शिवसाई वडा संघाच्या मुखातून आलंय आणि तो प्रथमेश कांगणे सातत्याने आपल्या संघासाठी तारणा ठरला आहे। दुसऱ्या बाजूची देखील आपण पाहिलं तर मात्र दुसऱ्या बाजूला देखील स्थिती सेम आपल्याला पाहायला मिळते। जेव्हा जेव्हा महालक्ष्मी जालगा संघ अडचणीत सापडलाय तेव्हा तेव्हा महालक्ष्मी जालगा संघाच्या नावातून एकच नाव आलंय राजा राणी आणि राजा देखील सातत्याने कारण ठरला आपल्या संघासाठी। परंतु यावेळेस मात्र एक सक्सेसफुल टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय। राजा रामन टॅकलच्या पाठी जाऊन बसलेला आपल्याला पाहायला मिळेल। यानंतर मात्र तिसरी चढाई शिवसाई वडा संघाची आपल्याला पाहायला मिळते आणि तिसऱ्या चढाईसाठी आपण पाहतोय मागच्या चढाईमध्ये सक्सेसफुल झालेला खेळाडू जर्सी नंबर 11 चढाईमध्ये सज्ज झालाय। यावेळेस मात्र आकाशच्या कॉर्नरवरती ते मात्र आक्रमण केलं जात आहे। स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये चढाईपटू सातत्याने आक्रमण करताना पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र मधल्या फेटी डिफेंडर सरसावलाय त्याच्या माध्यमातून सुरेखरित्या डिफेन्स केला गेलाय आणि तिथे मात्र आपण पाहतोय एका गुणाची कमाई महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते। यावेळेस मात्र आपण पाहिलं तर गुणफलक जे आहे ते मात्र 2-2 या आकडेवरती पाहायला मिळत आहे म्हणजे सामना सद्यस्थितीमध्ये समान गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र आपण पाहतोय राजा वांबीड सातत्याने आक्रमण करेल कारण या खेळाडूचा स्वाभाविक खेळच आक्रमण करणे आहे। परिस्थिती कशा प्रकारची असू दे जरी त्याचा संघ आघाडीवरती असेल जरी त्याचा संघ पिछाडीवरती असेल आपला स्वाभाविक खेळ करणं आपलं कर्तव्य आहे आणि त्या स्वाभाविक खेळावरती सातत्याने अंमलबजावणी करणारा राजा वांबीड आक्रमण 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 फक्त या राजा वांबीडच्या नावावरती देखील आपण पाहतोय। यावेळेस मात्र खेळवर विश्रांती ही मात्र शिवसाई वडा संघाच्या माध्यमातून खेळवर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल। तर सर्व क्रीडा रसिक आपल्याला एक विनंती आहे की उद्याच्या रात्रीमध्ये देखील आपण सगळे जोडले जाणार आहोत। सायंकाळी 7 वाजता या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात होईल। उद्याच्या दिवसामध्ये देखील खूप सारे बलाढ्य संघ इथे मात्र खेळताना पाहायला मिळतील आणि उद्याच्या रात्रीमध्येच एका खूप मोठा सामना ग्रँड फिनालेचा सामना देखील आपल्या समोर इथे पार पडला जाईल। त्यामुळे आज ज्या प्रकारे क्रीडा रसिकांनी आम्हाला इथे मात्र साथ दिली आहे त्याच प्रकारची साथ उद्याच्या रात्रीमध्ये देखील तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळावी अशी मंडळाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि उद्याच्या रात्रीमध्ये सायंकाळी ठीक 7 वाजता या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात होईल याची नोंद घ्या। तर पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये जिथे मात्र जर्सी नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश कांगणे। आज मात्र दोन्ही संघाला एक सुवर्ण संधी आहे। पहिल्या फायनल फेरीसाठी क्वालिफाय होण्याची सुवर्ण संधी असेल। आपण पाहिलं तर दोन्ही संघ सातत्याने या चालू पर्वामध्ये अनेक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतात परंतु सातत्याने सेमीफायनल पर्यंत हे दोन्ही संघ मजल मारतात परंतु सातत्याने आलेलं अपयश अजून देखील फायनल फेरीसाठी क्वालिफाय होण्याचं स्वप्न जे आहे ते मात्र दोन्ही संघाच्या माध्यमातून अपुरे राहिलेलं पाहायला मिळतंय। आज मात्र कुठल्या तरी एका संघाचं स्वप्न मात्र पूर्ण होताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। शिवसाई वडा की महालक्ष्मी जालगाव या फायनलच्या सामन्यासाठी क्वालिफाय होणारा पहिला संघ कुठला ठरेल हे देखील पाहण्यासारखं असेल। जो संघ विजयी होईल त्याची विजयाची घोडदौड तशीच चालू राहील परंतु जो संघ या स्पर्धेमध्ये या चालू सामन्यामध्ये पराजय पत्करेल त्याची संपूर्ण या स्पर्धेतील प्रवास आहे तो मात्र इथे संपला जाईल। त्यामुळे इथे मात्र संघ विजयी होईल फायनलसाठी क्वालिफाय करेल परंतु इथे मात्र गाडी गडबड पाहायला मिळाली। ऍडव्हान्स अँकल होईल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतो तर गुणाची कमाई करतो शिवसेना वडा संघाच्या खात्यामध्ये। त्यानंतर मात्र तिसरी चढाई आहे महालक्ष्मी जालगाव संघाची जर्सी नंबर 9 आपल्याला पाहायला मिळतोय। गौरव आपल्याला पाहायला मिळेल चढाई मार्गावरती समोर 6 खेळाडूंचं बलाढ्य असं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळेल आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये सरसावलेला पाहायला मिळतोय। रनिंग हँडटच करण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळालाय। पुन्हा एकदा गौरव यावेळेस मात्र टोटच करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा एका सक्सेसफुल रेड गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळते। तब्बल 2 खेळाडू यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठवण्यात यश हे मात्र महालक्ष्मी जालगाव संघाला आलेला आपल्याला पाहायला मिळतंय। सातत्याने चांगली कामगिरी करणारा प्रणव कांगणे या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुट लागलेला पाहायला मिळतोय। इथे मात्र प्रथमेश कांगणेला रोखलं गेलंय सक्सेसफुल टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय। प्रथमेश कांगणे यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी जाऊन बसलेला पाहायला मिळतोय। एक खूप मोठा किल्लार बांधला गेला एक महत्वपूर्ण खेळाडू यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी आहे। आज मात्र सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी महालक्ष्मी जालगाव योग्य तो यावेळेस मात्र कॅल्क्युलेशन करून आलेला पाहायला मिळतोय परंतु राजा भामीला जखललं गेलंय। यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतंय राजा भामीला जखललं गेलं सुपर टॅकल होतोय। तब्बल 2 गुणांची कमाई शिवसाई
वडा संघाच्या खात्यामध्ये होईल. त्यानंतर मात्र गुणपंचकडे आपण पाहिलं तर मात्र 5 गुणांवरती शिवसाई वडा संघ खेळतोय, तर तब्बल 7 गुणांवरती महालक्ष्मी जालगाव संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 खेळाडूंचा डिफेन्स असताना शिवसाई वडा संघाच्या माध्यमातून एक सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र राजा भांबीड बॅकलाईनच्या पाठी गेलाय आणि आता मात्र आपण पाहतोय आकाशने ती जिम्मेदारी सांभाळली आणि साडे मार्कोटी सज्ज झालेला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आज राजा भांबीडचा खेळ आपण पाहिला तर अतिशय सुरेख खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आउट ऑफ फॉर्म आपण म्हटलं होतं राजा भांबीड गेले काही स्पर्धा आउट ऑफ फॉर्म होता, परंतु आज मात्र इन फॉर्म आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान आपण आकाशला तडे मार्गाची पाहतोय शांत संयमी खेळी करत यावेळेस मात्र मध्यरेषेवरती स्थिरावलाय आणि आपल्या कोर्टमध्ये सक्सेसफुलरित्या ट्रॅव्हल देखील होताना पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा शिवसाई वडा संघाचा जर्सी नंबर 7 आपल्याला तडेपट्टी पाहायला मिळेल, कारण प्रथम अजून देखील बॅकलाईनच्या पाठी आहे. बहुतांच्या प्रथमेश कांगडेचा यावेळेस मात्र युवा वड्याचा नंबर देखील खूप काळानंतर आपल्याला पाहायला मिळेल, परंतु त्याच दरम्यान आपण जर्सी नंबर 7 तडे मार्गाची सज्ज होताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होईल, तर प्रत्युत्तर म्हणून गौरव आपल्याला पाहायला मिळतो. ज्या खेळाडूने एक मल्टी पॉईंट रेड देखील आपल्याला पाहायला मिळाली असा गौरव महालक्ष्मी जालगाव संघाचा एक उभरता सितारा देखील आपल्याला पाहायला मिळतो. तडे मार्गाची सज्ज झालाय. यावेळेस मात्र 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे. आक्रमण केलं जाईल का गौरवच्या माध्यमातून हे देखील बघण्यासारखं असेल, परंतु यावेळेस मात्र शांत संयमी खेळी करताना पाहायला मिळतोय. त्या दरम्यान शंभर विश्रांती मात्र शिवसाई वडा शंभर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. तिसऱ्या तडाईसाठी यावेळेस मात्र 5 रन केले गेले. शिवसाई वडा संघाचा जर्सी नंबर 11 आपल्याला पाहायला मिळतोय. थर्ड रेड डुआ डायरेड असेल, बोनस लाईन तुम्हाला ऑन असेल, कारण तब्बल 6 खेळाडूंचा डिफेन्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र 6 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळेल. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यावरती सातत्याने आक्रमण करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र बोनस गुणगाण्याचा प्रयत्न देखील सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश यावेळेस मात्र स्वतःच्या टॅकल केलं गेलंय. सक्सेसफुल टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. गुणाची कमाई पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये. आणि यावेळेस मात्र बॅकलाईनच्या काठी बसलेला राजा भांबीड कोर्टवरती इन झालाय, परंतु त्या दरम्यान तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी नंबर 9 गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. महालक्ष्मी जालगाव संघाचा खेळाडू यावेळेस मात्र स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये सातत्याने आक्रमण करतोय. त्याच दरम्यान इथे मात्र डायव्ह केली गेली. सक्सेसफुल टॅकल जर्सी नंबर 10 शिवसाई वडा संघाच्या माध्यमातून आणि गुणाची कमाई पुन्हा एकदा होती ती मात्र शिवसाई वडा संघाच्या खात्यामध्ये. इथे मात्र एक सक्सेसफुल टॅकल देखील पाहायला मिळाला. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा आपण पाहतोय जर्सी नंबर 7 तडे मार्गाची सज्ज होईल. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर 7 खेळाडूंचा डिफेन्स आहे. एक खेळाडू जो गौरव आहे महालक्ष्मी जालगाव संघाचा तो मात्र बॅकलाईनच्या पाठी जाऊन बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. उंचपुरा 6 खेळाडू सरपाचा बांधाचा खेळाडू यावेळेस मात्र तडे मार्गाची सज्ज झालाय, परंतु यावेळेस मात्र कुठल्या प्रकारचं आक्रमण केलं गेलं नाहीये. शांत संयमी खेळ करत हा चढाईपट्टू देखील आपल्या कोर्टमध्ये माघारी परतलाय. पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहतोय राजा भांबीड सज्ज झालाय. महालक्ष्मी जालगाव संघाचा 1 मॅन आर्मी ज्या खेळाडूला आपण सातत्याने समजतो असा राजा भांबीड यावेळेस मात्र तडे मार्गाची सज्ज होतोय. आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे शिवसाई वडा संघाचं आणि 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये शांत संयमी खेळी करताना पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारचं आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळत नाही राजाच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त शांत संयमी खेळ केला, निदान रेषा ओलांडली आणि त्यानंतर मात्र मध्यरेषेवरती स्थिरावलाय आणि आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. तर प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा शिवसाई वडा संघाचा जर्सी नंबर 7 आपल्याला पाहायला मिळते. उंच पुरा सरपाचा बांधाचा खेळाडू तडे मार्गाची सज्ज झालाय. यावेळेस मात्र बोनस घेऊन घेण्याचा प्रयत्न देखील या खेळाडूच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस मात्र दाद दिली जात नाहीये. अपयश मिळतोय, माघारी परततोय तो मात्र चढाईपट्टू. यावेळेस मात्र आकाश फक्त आणि फक्त निदान रेषा ओलांडली आणि आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय, कारण येणारी शिवसाई वडा संघाची 3rd रेड आहे. त्यामुळे इथे मात्र कुठल्याही वेळेचा व्यत्यय न करता आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला आणि 3rd रेडसाठी यावेळेस मात्र शिवसाई वडा संघाचा खेळाडू तडे मार्गाची सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 4 शिवसाई वडा संघाचा खेळाडू इथे मात्र बोनस गुणावरती संतुष्ट होईल का आणि इथे आपण सक्सेसफुल करतोय. बोनस गुणाची कमाई होतीये ती मात्र शिवसाई वडा संघाच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई आहे 3rd रेड. तिसऱ्या चढाईसाठी 5 रन केले गेले. जर्सी नंबर 5 यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 4 खेळाडूंचं बलाढ्य क्षेत्ररक्षण स्वतःच्या डाव्या कोपऱ्यावरती प्रणय देखील आपल्याला पाहायला मिळतोय.
तब्बल एका गुणाची कमाई होते ती मात्र महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये. काय सुरेख स्टेप आपल्याला पाहायला मिळाला, चपळता अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळाली जर्सी नंबर 5 च्या माध्यमातून. इथे मात्र आपल्याला जर्सी नंबर 7 आपण पाहिलं तर सातत्याने प्रथमेश कांगणेला अजून देखील रिवाईव्ह केलं जात नाहीये. सातत्याने हा खेळाडू बॅकलाईनच्या पाठी जाऊन बसलेला पाहायला मिळतोय. संभवतः रिवाईव्ह होण्याचा नंबर क्रमांक 2 असावा प्रथमेश कांगणेचा. यावेळेस मात्र समोर 3 खेळाडूंचा डिफेन्स देखील आहे, परंतु आकाश यावेळेस मात्र सज्ज झालाय. जर्सी नंबर 4 आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर प्रणव कांगणेच्या कोपऱ्यावरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस मात्र शांततेने माघारी परततोय. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी नंबर 7 प्रथमेश कांगणे यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी आहे आणि तो बॅकलाईनच्या पाठी असताना चढाईची जिम्मेदारी जर कुठल्या खेळाडूने दाखवली आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळेस राजा आमिर सरसायला समोरून येऊन ब्लॉक केलं गेलंय आणि सक्सेसफुल डिफेन्स तर आपल्याला पाहायला मिळतोय. गुणाची कमाई होईल महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर महालक्ष्मी जालगाव संघ 10 तर 8 गुणांवरती शिवसाई वडन हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ज्याप्रमाणे ही स्पर्धा चालू आहे, आजचा दिवस ज्याप्रमाणे गेलाय त्याप्रमाणे आपण पाहिलं तर पहिल्या हाफमध्ये पिछाडीवरती असलेला संघ सातत्याने दुसऱ्या हाफमध्ये आघाडीत होते आणि सातत्याने यावेळेस मात्र सुरेख टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर प्रणव कांगणेच्या माध्यमातून पहिल्यांदा इथे टॅकलला सुरुवात झाली होती, पण तो सामना मध्यंतरातच लागतोय. पाहुण्या मध्यंतरापर्यंत जिंकले सगळे. जर्सी नंबर 1 शिवसाई संघाचा खेळाडू तळेमार्फती सज्ज. इथे मात्र आपण पाहिलं तर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय तर चढाई मार्फती सज्ज झालाय जर्सी नंबर 1 प्रणव कांगणे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय तर फक्त आणि फक्त शांततेने खेळ करत असताना स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये थोडा वेळ बदल आले तर दाखवून आणि त्यानंतर मात्र आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय. तर प्रत्युत्तर म्हणून गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चढाई मार्फती सज्ज होतोय, स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये निदान रेषा ओलांडतोय आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा खेळायला सुरुवात करेल. 3 खेळाडूंचं बलाढ्याचं क्षेत्ररक्षण, एक एकटा खेळाडू आणि 2 खेळाडू साखळीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र फक्त आणि फक्त शांततेने खेळ करताना देखील पाहायला मिळतोय. तो मात्र गौरव जर्सी नंबर 9 आपल्या कोर्टमध्ये सुरक्षित ट्रॅव्हल होईल. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा प्रणव कांगणे जर्सी नंबर 1 आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये इथे मात्र आपल्याला चढाई सजवताना पाहायला मिळेल. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आकाश मैदान आहे. इथे मात्र आपल्याला पाहायला गेलं तर डिफेन्स सुरक्षितरित्या काम करताना आतापर्यंत पाहायला मिळाला महालक्ष्मी जालगाव संघाचा, तर तो अजून राजा बांबळे बॅकलाईनच्या पाठी आहे. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी संघ शिवसाई वडा संघाचा महत्वपूर्ण खेळाडू देखील अजून प्रथमेश कांगणे बॅकलाईनच्या पाठी आपल्याला पाहायला मिळते. थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र आपण पाहिलं तर चढाईपट्टी देखील बाद तर आपल्याला पाहायला मिळतोय. एका गुणाची कमाई होईल ती मात्र महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड असेल तिसरी चढाई, ज्या खेळाडूने सातत्याने सुरेख कामगिरी केली असा खेळाडू जर्सी नंबर 5 आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला पाहायला मिळतोय ज्या खेळाडूकडे सातत्याने अँकल होईल करण्याचा यावेळेस मात्र सुपर टॅकल होतोय. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत यावेळेस मात्र स्ट्रगल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु शेवट होत असताना आपण पाहतोय चढाईपट्टीला बाद घोषित केलं गेलंय आणि आपण पाहतोय सुपर टॅकल झाला आणि त्यानंतर मात्र प्रथमेश कांगणे इन झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता यानंतर मात्र इथे मात्र घसरलेला डाव शिवसाई वडा संघाचा सावरलं जाईल का प्रथमेशच्या माध्यमातून हे देखील बघण्यासारखं असेल, कारण जोपर्यंत प्रथमेश कांगणे बॅकलाईनच्या पाठी होता तोपर्यंत संधी होती एक ऑल आउट देण्याचं महालक्ष्मी जालगाव संघानं, परंतु ती देखील इथे मात्र आपण पाहतोय शिवसाई वडा संघाचा महत्वपूर्ण खेळाडू इन झालाय प्रथमेश कांगणे जर्सी नंबर 3. बराच वेळ बॅकलाईनच्या पाठी बसल्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा पुनरागमन करताना पाहायला मिळतोय, परंतु आकाश यावेळेस मात्र सज्ज झाला स्वतःच्या डाव्या कोपऱ्यावरती सातत्याने आक्रमण करताना पाहायला मिळेल. 3 खेळाडूंचा डिफेन्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 3 खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणव कांगणे ऑन फायर डिफेन्स मार्गवरती जर्सी नंबर 1 आपल्याला पाहायला मिळतोय. आकाशला पुन्हा एकदा फसवलं गेलंय, ढकललं गेलंय पुन्हा. यावेळेस मात्र आपण पाहतोय प्रथमेश कांगणे पुन्हा एकदा चढाई मार्फती सज्ज होईल.
ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर एक ऑल आउट देण्याची सुवर्ण संधी होती, परंतु त्या दरम्यान काही छोट्याशा चुका घडल्या गेल्या आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय यावेळेस मात्र महालक्ष्मी जालगाव संघाचे 2 खेळाडू बॅकलाईनच्या पाठी आहेत, जिथे ऑल इन खेळाडू संघ आपण पाहत होतो महालक्ष्मी जालगाव, त्या महालक्ष्मी जालगाव संघाचे 2 खेळाडू बॅकलाईनच्या पाठी आहेत. तिथे मात्र राजा भांबीड अजून देखील कोर्टवरती आहे, तोपर्यंत सामना नक्की तिथे मात्र एक रोमांचक लढत आपल्याला पाहायला मिळेल. परंतु प्रथम एक महत्वाचा खेळाडू आहे शिवशाही वडद संघाचा, या महत्वाच्या खेळाडूला आता मात्र तिसऱ्या चढाईसाठी पाचारण केले गेले. जर्सी नंबर 3 तिसऱ्या चढाईसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश कांगणे शिवशाही वडद संघाचा खेळाडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. समोर 5 खेळाडूचं बलांडाचं क्षेत्ररक्षण बोनस लाईन ऑफ असेल आणि बोनस लाईन ऑफ असताना टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न देखील या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने होताना पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र बजरवरती शेवटचे 10 सेकंद रिमेनिंग असताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रणव कांगणेला खूप मोठी इथे मात्र उपलब्धी पाहायला मिळते महालक्ष्मी जालगाव संघासाठी, कारण प्रतिस्पर्धी संघाचा महत्वाचा खेळाडू यावेळेस मात्र तुम्ही बॅकलाईनच्या पाठी पाठवला आहे. तदनंतर मात्र इथे मात्र राजा भांबीड पुन्हा एकदा चढाई मार्फत सज्ज होताना पाहायला मिळतो. जर्सी नंबर 8 स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये खेळीला सुरुवात केलेली आहे. तदनंतर मात्र उजव्या कोपऱ्यावरती तैनात प्रणववरती नक्की तिथे मात्र आक्रमण करताना पाहायला मिळेल. परंतु यावेळेस मात्र शांत सेमी खेळ करताना पाहायला मिळतोय. राजा कुठल्या प्रकारची घाईगडबड न करता आपल्या कोर्टमध्ये सुरक्षितरित्या ट्रॅव्हल होण्याचा प्रयत्न असेल, कारण महालक्ष्मी जालगाव संघाचा जो डिफेन्स आहे तो मात्र सुरेख कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे रेडिंग डिपार्टमेंटमध्ये राजा भांबीड, तर डिफेन्स डिपार्टमेंटमध्ये संपूर्ण महालक्ष्मी जालगाव संघाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय शांत संयमी खेळ देखील होताना पाहायला मिळाले. 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करताना देखील पाहायला मिळतोय. मात्र प्रणव आणि त्यानंतर तो मात्र माघारी परत त्याला प्रत्युत्तर म्हणून तिसरी चढाई असेल आपल्याला पाहायला मिळते आणि साठी यावेळेस मात्र जर्सी नंबर 5 आपल्याला पाहायला मिळतोय. सज्ज झालाय समोर 3 खेळाडूचा बलाढ्य डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि अजून देखील चालू आहे आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल टॅकल तब्बल 2 गुणांची कमाई शिवशाही वडद संघाच्या खात्यामध्ये होईल. आणि ज्या ठिकाणी आपण पाहिलं फक्त 3 खेळाडू शिल्लक होते, यावेळेस मात्र 4 खेळाडू कोर्टवरती शिल्लक असतील शिवशाही वडद संघाचे. यावेळेस मात्र खूप मोठा उलटफेर करताना आपल्याला पाहायला मिळतोय शिवशाही वडद संघ. स्कोर कार्डकडे जर लक्ष दिलं तर शिवशाही वडद संघ तब्बल 16 गुणांवरती खेळतोय, तर 12 गुणांवरती महालक्ष्मी जालगाव संघ स्वतः आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र एक ऑल आउट जर शिवशाही वडद संघावरती आला का तर मात्र मॅच मध्ये खूप मोठी रंगत निर्माण होईल. परंतु त्याच दरम्यान आपण पाहिलं तर शिवशाही वडद संघ अशा प्रकारचा खेळ करतोय, इथून मात्र एक ऑल आउट जर द्यायचं म्हटलं तरी खूप मोठा संघर्ष करावा लागेल महालक्ष्मी जालगाव संघाला, कारण डिफेन्स आता मात्र कुठेतरी इथे मात्र लय मध्ये आलेला पाहायला मिळतोय. ज्या प्रणव कांगणेनं सुरुवातीच्या मिनिटांमध्ये थोडेसे चुका केल्या, परंतु इथे मात्र शेवटच्या क्षणामध्ये जात असताना इथे मात्र 2 ते 3 सुपर टॅकल करताना देखील पाहायला मिळतोय तो मात्र प्रणव. तर चढाई मार्गाची जर्सी नंबर 11 आपल्याला पाहायला मिळतोय. शिवशाही वडद संघाचा चढाई इथे मात्र यावेळेस मात्र मल्टी पॉईंट रेड होते. शिवशाही वडद संघाचा 11 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू तब्बल 2 गुणांची कमाई करतोय आणि गुणफलक जे आहे ते मात्र 18 वरती जाऊन स्थिर राहतो. तो मात्र शिवशाही वडद संघाचा तर 12 गुणांवरती स्थिर महालक्ष्मी जालगावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राजा भांबीड यावेळेस मात्र आक्रमण करताना पाहायला मिळतोय. जिथे आपण पाहिलं शिवशाही वडद संघ ऑल आउट चेंबरवरती होता, त्यानंतर मात्र कमबॅक केला गेला आणि एक चांगली पकड या संपूर्ण स्पर्धेच्या विजयाकडे देखील तुम्हाला घेऊन जाईल. पण तो इथून मात्र राजा भांबीड कशा प्रकारचा खेळ करेल त्याच्या डोक्यामध्ये सध्या काय विचार चालू आहे ते देखील महत्वाचे असतील, कारण इथून जर महालक्ष्मी जालगाव संघाला जर कमबॅक करायचा असेल तर तो कमबॅक फक्त एकच खेळाडू त्यांच्या माध्यमातून करून देऊ शकतो, तो म्हणजे राजा भांबीड. कारण या खेळाडूकडे खूप साऱ्या स्पर्धेचा अनुभव आहे, खूप साऱ्या स्पर्धेमध्ये सातत्याने सुरेख खेळ करताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो मात्र राजा भांबीड यावेळेस मात्र आपण पाहतोय रिकाम्या माघारी परतला चढवपट्टी म्हणून गौरव तिसऱ्या चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतो. जर्सी नंबर 9 महालक्ष्मी जालगाव संघाचा हा देखील एक महत्वाचा खेळाडू आहे, इथे मात्र सक्सेसफुल होणं गरजेचं असेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय ज्या ठिकाणी प्रणव कांगणे तैनात आहे त्यावरती सातत्याने आक्रमण करताना पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र काय देणार
काय म्हणतोस अरे भांडत नाही यायला वाद आवडत इथला पॉईंट मिळाला नाही. यावेळेस मात्र आपला पाहतोय पुन्हा एकदा चढाई मार्फत सज्ज होतोय तो प्रथमेश कांगणे. शिवसाई वडद संघाचा एक खूप मोठा बलाढ्य खेळाडू आहे, ज्या खेळाडूने सातत्याने घसरलेले डाव सावरले आपल्या संघासाठी. नाही बोलवले पाटील याला बघ काय तो शिव्या देतोय इथं काय बोल रे शिव्या देतोय. वरती पुन्हा एकदा प्रथमेश कांगणे सज्ज झालाय. समोर दोन खेळाडूंचा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. महालक्ष्मी जालगाव संघाचं राजा बांबिड यावेळेस मात्र मैदानामध्ये चालू आहे, परंतु यावेळेस मात्र सक्सेसफुल टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 2 गुणांची कमाई यावेळेस मात्र महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते. इथून मात्र कमबॅक करण्याची सुवर्ण संधी असेल राजाला. इथून मात्र आपण पाहिलं तर जो घसरलेला डाव आहे घसरलेला महालक्ष्मी जालगाव संघाचा तो मात्र सावरला जाईल का देखील बघण्यासारखं असेल. परंतु इथे मात्र त्या दरम्यान देखील चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र राजा बांबिड महालक्ष्मी जालगाव संघाचा वनमॅन आर्मीच्या खेळाडू आपण सातत्याने खेळतो असा खेळाडू यावेळेस मध्ये चढाई मार्फत दिसत झालाय, परंतु इथे मात्र रिकाम्या हाताने माघारी परतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर थोडीशी बॅग दाखवली गेली चढाईपट्टून आणि तिथे संधी तो सोनं केलं. राजाने मात्र पाठून येऊन सुरेखरित्या टॅकल केलं गेलं. त्यानंतर मात्र त्या खेळाडूचा मिळालेला सपोर्ट एक सुपर टॅकल देऊन गेला महालक्ष्मी जालगाव संघाला. तर त्यानंतर मात्र आकाश जो आहे तो मात्र कोर्टमध्ये इन झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तिथून मात्र आपण पाहिलं तर शांततेने खेळी करत चढाईपट्टू माघारी परतला, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा राजा भूमी आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुऱ्या शैलीचा हा चढाईपट्टू पुन्हा एकदा चढाई मार्फत सज्ज होताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. प्रथमेश कांगणे अजून देखील बॅकलाईनच्या पाठी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र मधल्या पैकी डिफेंडरला टच करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतोय राजाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा रिकाम्या त्याला माघारी पडतील राजा बांबिड, तर त्याला प्रत्युत्तर मिळून यावेळेस मात्र 7 नंबरचे प्रदान केलेला खेळाडू फक्त आणि फक्त निदान रेषा ओलांडतोय आणि त्यानंतर मात्र आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे सामना संपायला शेवटची 5 मिनिटं आहेत. गुणफलक पाहूया 14 गुणांवरती खेळतोय महालक्ष्मी जालगाव संघ, तर 19 गुणांवरती खेळतोय शिवसाई वडदचा संघ. आणि यावेळेस मात्र आकाश सक्सेसफुल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडाट नक्कीच झाला, परंतु यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. गुणाची कमाई महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये. तिसरी चढाई आहे थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा जर्सी नंबर 7 आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चढाई मार्फत सज्ज राजा बांबिड डबल साईडमध्ये यावेळेस मात्र डाव आणि त्यानंतर मात्र सक्सेसफुल डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. राजा बांबिड डिफेन्स मार्फत ऑन फायर आहे यावेळेस मात्र सुरेख कामगिरी. तर त्याच्यात सोबतीने यावेळेस मात्र जर्सी क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश यावेळेस मात्र सक्सेसफुल होईल का बघण्यासारखं असेल. शेवटच्या क्षणामध्ये जात असताना सामना अगदी रोमांचक स्थितीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 4 खेळाडूचा बलाढ्य असं डिफेन्स देखील पाहायला मिळतोय, जिथे मात्र प्रणव कांगणे सातत्याने संघर्ष करताना देखील आपल्याला पाहायला मिळाला. तोच प्रणव कांगणे जर्सी नंबर 1 पुन्हा एकदा चढाई मार्फत सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. 19 गुणांवरती वडदचा संघ खेळतोय, तर 16 गुणांवरती महालक्ष्मी जालगाव. ज्याप्रमाणे आपण पाहिलं जो संघ विजयी होईल तो थेट फायनल साठी क्वालिफाय करणार आहे. आणि उद्याच्या रात्रीमध्ये देखील आपण खूप सारे मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा राजा 8 नंबरचे प्रदान केलेला खेळाडू फक्त आणि फक्त निजामीच्या ओलांडली माघारी परतला, कारण त्याला देखील माहीत आहे की बहुतांश यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारच्या टाईमचा जो आहे तो मात्र टाईम इज मनी सध्या स्थितीमध्ये महालक्ष्मी जालगाव संघासाठी आपल्याला पाहायला मिळतो. कारण ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा आक्रमण न करता फक्त आणि फक्त निदान रेषा ओलांडली आणि आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला. जे तिथे आपण 20 सेकंद वाचवले त्या 20 सेकंदाचा वापर पुढे जाऊन आपल्याला करता येईल याच आशेने राजा बांबिड देखील आपल्या कोर्टमध्ये सुरक्षित ट्रॅव्हल झालाय. सामना संपायला शेवटचे 3 मिनिटे असतील. दुसरी चढाई आहे डोळा रेड आपल्याला पाहायला मिळते. आकाश यावेळेस मात्र आकाशला देखील सक्सेसफुली टॅकल केलं जाते. गुणाची कमाई पुन्हा एकदा शिवसाई वडद संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर सामना
अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल, जिथे मात्र तिसऱ्या चढाईवरती पुन्हा एकदा प्रथमेश कांगणे सज्ज झालाय. जर्सी नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतोय. शिवसाई वडा संघाचा खेळाडू यावेळेस मात्र सज्ज होताना पाहायला मिळेल. समोर 4 खेळाडूंचा डिफरन्स आहे. बोनस लाईन ऑफिशियल टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र गुणाची कमाई करणं अनिवार्य असेल, कारण तिसरी चढाई आहे. गुणाची कमाई होती आहे. आणि यानंतर मात्र आपण पाहतोय महालक्ष्मी जाळगावचा संघ थोडासा घसरलेला देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळेस देखील सुरेखरित्या टॅकल केलं जात आहे. प्रणव कांगणेच्या माध्यमातून एक सुरेखरित्या अँकरवर पाहायला मिळतोय. गुणाची कमाई झाली. सामना संपवायला शेवटची 2 मिनिटे असतील. गोलफलकाचा विचार केला स्कोर कार्डवरती महालक्ष्मी क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी सामना संपल्यानंतर थांबायचे. स्कोर कार्डवरती परंतु तदनंतर मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं एकतर्फी विजय, तर तिसऱ्या सामन्यामध्ये देखील त्याचप्रमाणे एकतर्फी विजयाकडे जाताना शिवसाई वडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बलाढ्य असं यजमान संघाला यावेळेस मात्र थोडंसं बॅकवूडला ढकललंय. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय शिवसाई वडा संघ पहिल्या फायनलच्या फेरीसाठी या पर्वातील क्वालिफाय होईल का? येणारे काही मिनिटं आपल्याला सांगून जातील. प्रथमेश कांगणे अक्षरशः सुरेख खेळ केलाय, परंतु जर दुसऱ्या बाजूने विचार केला तर राजा बांबीड आज मात्र अतिशय सुरेख धारदार खेळ करताना आपल्याला पाहायला मिळाला. सातत्याने आउट ऑफ फॉर्म असणारा खेळाडू आज मात्र घरच्या मैदानावरती युनिफॉर्म आला आणि अतिशय सुरेख खेळ केले. आपल्या संघाला सेमीफायनलच्या लढतीपर्यंत तो देखील घेऊन गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुटला देखील गेलेला पाहायला मिळेल. तो मात्र महालक्ष्मी जाळगाव संघ. तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा जर्सी नंबर 5 सामना संपवला शेवटचा आणि अंतिम मिनिट असेल. बोनस पडला देत नाही. यावेळेस मात्र पात्र पुन्हा एकदा एका गुणाची कमाई होती ती मात्र शिवसेना वडा संघाच्या खात्यामध्ये. तर तदनंतर मात्र प्रथमेश कांगणे पुन्हा एकदा चढाई मार्गावरती सज्ज होतोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळेल, कारण सामना सध्या स्थितीमध्ये शिवसेना वडा संघाच्या बाजूने झुकलेला देखील पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा एका गुणाची कमाई करतोय शिवसेना वडा संघाचा खेळाडू. आणि त्यानंतर मात्र आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल करायला पाहायला मिळेल. बहुतांश यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय शिवसाई वडा संघ या स्पर्धेतील अंतिम फेरी गाठणारा पहिला संघ ठरेल का? असं देखील सांगणं बाकी आहे. डीजेवाल्या दादाला वाटत थोडीशी घाई सुटली आहे, कारण डीजेची गाणी वाजतील परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रथमेश जर्सी नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र बजर वाजतो. सामना संपतोय. शिवसेना वडा संघ ठरलाय या स्पर्धेतील फायनलसाठी क्वालिफाय.